130 कोटी देवी देवतापैकी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यात श्रीमंत असं मानणारा देवस्थान किंवा देव तो म्हणजेच तिरुपती बालाजी। तर सगळ्यात हा श्रीमंत देव मानला जातो। हा देशाच्या दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे आणि हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे। देशभरातील लोक येथे भक्तिभावाने येतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तिरुपती बालाजीची नेमकी पौराणिक कथा काय आहे किंवा मग या मंदिरामध्ये कोणकोणती रहस्य दडलेली आहेत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तिरुपती बालाजी मंदिरात देवावर लोकांची अतोनात श्रद्धा आहे। हे मंदिर हजारो किलोमीटरवर पसरलेलं आहे। या मंदिराचा स्वतःचा एक इतिहास आहे आणि तो आजपर्यंत गूढ आहे, ज्यावर आजपर्यंत कोणीही बोलू शकलं नाही किंवा ते खरंच का सत्य आहे हे सांगू सुद्धा शकलं नाही। तर या मंदिरातील नेमका इतिहास काय किंवा या मंदिरातील नेमके तिरुपती बालाजी मंदिरातील नेमके रहस्य काय आहेत, तर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर हे स्थित आहे। हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक महान तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि दररोज या मंदिराला लाखो भाविक भक्त दर्शनासाठी जातात। संपूर्ण भारतातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून भाविक भक्त या मंदिराला भेट देतात। सगळ्यात श्रीमंत मंदिर म्हणून हे तिरुपती बालाजीचं मंदिर ओळखलं जातं। त्याचप्रमाणे या ठिकाणी चमत्कार आणि रहस्याने भरलेले हे मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये रहस्यमय मंदिर म्हणून ओळखलं जातं। या मंदिराचे मुख्य देव म्हणजे श्री व्यंकटेश्वर स्वामी अर्थात बालाजी, जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि तिरुमला पर्वतावर त्यांची पत्नी पद्मावती सोबत राहतात। व्यंकटेश बालाजी म्हणजेच भगवान विष्णूचा दुसरा अवतार मानले जातात। मान्यतेनुसार ज्या भक्तांची इच्छा पूर्ण होते ते मंदिरात येतात आणि त्यांचे केस श्री व्यंकटेश्वर स्वामींना अर्पण करतात किंवा मग दान देतात। ही परंपरा लाखो वर्षांपासून आजपर्यंत चालू आहे। अनेक शतकांपासून ही परंपरा अविरतपणे तशीच चालू आहे, जी आजही भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने आपले केस या मंदिराला अर्पण करतात। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजेच केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियांसुद्धा आपले केस भक्तिभावाने या मंदिराला दान करतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाखो मंदिरामध्ये भाविक भक्त दर्शनासाठी जातात, पण बालाजीच्याच मंदिरामध्ये केश का अर्पण केले जातात, यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे। तर पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी भगवान तिरुपती बालाजीच्या मूर्तीवर मुंग्यांनी वारूळ तयार केलं होतं, त्यामुळे मूर्ती कुणालाही दिसत नव्हती। अशा स्थितीत रोज त्या ठिकाणी एक गाय यायची आणि तिच्या दुधाने मूर्तीला अभिषेक करून निघून जायची। गायीच्या मालकाला याची काहीच माहिती नव्हती आणि याची माहिती मिळताच त्यांनी गायीला खूप मारले। त्यानंतर त्या गायीच्या डोक्यावरून रक्त निघू लागले, तर त्यानंतर मूर्तीच्या सुद्धा डोक्यातून रक्त वाहू लागले, कारण त्या गायीचा मार स्वतः भगवान व्यंकटेश्वरांनी घेतला होता। त्यावर एका महिलेने आपले केस कापून बालाजीच्या डोक्यावरती ठेवले आणि असे केल्यामुळे तेथील रक्तस्राव आपोआप थांबला। त्यानंतर त्या ठिकाणी देव प्रकट झाले आणि त्या स्त्रीला म्हणाले की जो कोणी इथे येऊन माझ्यासाठी केसाचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल। तेव्हापासूनच केशदानाची ही परंपरा सुरू झाली। पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी स्वामी पुष्करणी नावाच्या तलावाच्या काठावर काही काळ वास्तव्य केले होते। हे सरोवर तिरुमला टेकडीवर आहे, म्हणूनच शेषनागाच्या 7 कुंड्याच्या आधारे बांधलेल्या तिरुपती भोवतीच्या डोंगरांना सप्तगिरी असं म्हटलं जातं।
श्री व्यंकटेश्वराचे हे मंदिर सप्तगिरीच्या 7व्या टेकडीवरती वसलेलं आहे, ज्याला व्यंकटाद्री या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मंदिरात असलेली देवाची मूर्ती कोणी बनवलेली नसून ती स्वतः निर्माण झालेली आहे. म्हणजेच या भूतलावरती साक्षात तिरुपती बालाजी प्रकट झालेले आहेत अशी मान्यता आहे. तर तिरुपती बालाजी विषयी सगळ्यात महत्त्वाचे असे 10 रहस्य काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचं रहस्य म्हणजे गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर मूर्ती मध्यभागी वसलेली दिसते, परंतु गर्भगृहाच्या बाहेरून पाहिल्यास ती मूर्ती गर्भगृहाच्या उजव्या बाजूला वसलेली दिसते. व्यंकटेश्वर स्वामीच्या मूर्तीवर 5ही कापूर लावला जातो. शास्त्रानुसार 5ही कापूर लावल्यामुळे काही काळानंतर दगडाला तळे जातात, पण हा कापूर वर्षानुवर्ष तिरुपती बालाजीला लावला जातो आणि तिरुपती बालाजीची ही दगडाची मूर्ती आजपर्यंत शतकानुशतके पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे हा जगातील सगळ्यात मोठा चमत्कार समजला जातो आणि या मंदिराचं रहस्य सुद्धा समजलं जातं. रहस्य नंबर 2, दर गुरुवारी तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये तिरुपतीला चंदनाने सजवले जाते आणि जेव्हा ही चंदनाची पेस्ट काढली जाते तेव्हा मूर्तीच्या हृदयाजवळ साक्षात देवी लक्ष्मीची प्रतिमा तयार होते आणि ती दर गुरुवारी होते. म्हणून ही माता लक्ष्मीची मूर्ती तयार होणे हा सुद्धा एक रहस्याचा भाग आहे. असं मानलं जातं की भगवान व्यंकटेश्वराच्या साक्षात हृदयामध्ये लक्ष्मीचा वास आहे. रहस्य नंबर 3, बालाजीमध्ये देवी लक्ष्मी निवास करते असं मानलं जातं. त्यामुळे दररोज मूर्तीच्या सजावटीच्या वेळी म्हणजेच जेव्हा मूर्तीला अंघोळ घातली जाते आणि जेव्हा वस्त्र नेसवले जातात त्यावेळी खाली धोतर आणि वरती साडी नेसवली जाते. म्हणजेच या एकाच मूर्तीमध्ये लक्ष्मी देवी आणि बालाजी देवाचं स्वरूप आहे असं मानलं जातं आणि दोघांची या ठिकाणी पूजा होते. रहस्य नंबर 4, तिरुपती बालाजीची मूर्ती ही काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे, जी जिवंत मूर्तीसारखी दिसते. गर्भगृहामध्ये वातावरण अतिशय थंड असूनही मूर्तीवर बालाजीला प्रचंड उष्णता जाणवते. त्यामुळे त्यांची पाठ नेहमी ओलसर राहते किंवा मग चेहऱ्याचा जो भाग आहे त्यावर घामाचे थेंब दिसून येतात. हे सुद्धा तेथील रहस्य मानलं जातं. रहस्य नंबर 5, मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच उजव्या बाजूला एक काठी ठेवलेली असते, ज्या काठीने बालाजीची आई त्यांना मारत असे. त्यामुळं शतकानुशतके ती काठी आजपर्यंत त्या मंदिरामध्ये पूजली जाते आणि ती तशीच ठेवलेली आहे. रहस्य नंबर 6, एकदा मारताना त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती, तर ज्यावर त्यांच्या आईने चंदनाची पेस्ट लावली होती, जी आजही परंपरा म्हणून आजपर्यंत ती प्रथा चालू आहे. दररोज मूर्तीच्या हनुवटीला चंदनाची पेस्ट लावली जाते. रहस्य नंबर 7, व्यंकटेश्वर स्वामी स्वतःच्या मंदिरातील मूर्तीमध्ये वास्तव्य करतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मूर्तीच्या डोक्यावरील केस हे वास्तविक आहेत, जे कधीही एकमेकांमध्ये अडकत नाहीत आणि कायम ते मऊसूत राहतात. म्हणजेच आजपर्यंत कुठल्याही मंदिरामध्ये मूर्तीच्या डोक्यावरील जे केस आहेत ते साक्षात किंवा आजपर्यंत मनुष्याच्या केसाप्रमाणे आहेत असं मानलं गेलेलं नाही. या जगभरातील मंदिरामध्ये एकमेव व्यंकटेश्वर स्वामी स्वतः मूर्तीमध्ये विराजमान असतात असं मानलं जातं आणि त्यांच्या डोक्यावरील केस हे वास्तविक आहेत. रहस्य नंबर 9, मूर्तीमध्ये समुद्राच्या लाटाचा आवाज ऐकू येतो. म्हणजेच मूर्तीमध्ये नेहमी ओलावा असतो. आपण जेव्हा मूर्तीच्या हृदयाला कान लावतो तर तेव्हा मूर्तीमधून
प्रचंड अशा समुद्राच्या लाटा ऐकायला मिळतात. रहस्य नंबर 10. मंदिरामध्ये एक दिवा अविरतपणे शतकानुशतके आजपर्यंत तेवत आहे. आणि गूढ गोष्ट म्हणजे या दिव्यात कधीही तेल किंवा तूप लावलेच जात नाही किंवा टाकले जात नाही. शतकानुशतके हा दिवा अखंडपणे तेवत आहे. हा सुद्धा तेथील एक चमत्कारच मानला जातो. म्हणूनच अखंड पृथ्वी तलावरती सगळ्यात रहस्यमय मंदिर किंवा सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात चमत्कारी मंदिर म्हणून तिरुपती बालाजीचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. तर ही संपूर्ण तिरुपती बालाजीची रहस्य जर तुम्हाला योग्य वाटली असतील तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.